नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मोदींचा क्लास मिस झाला, त्यानंतर दिल्लीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारक यादीतून देखील वगळण्यात आलं. शेवटी धनंजय मुंडेंना परडी गाठावी लागली. प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घ्यावं लागलं आणि अखेर वाल्मिक कराड याच्या अनुपस्थितीत आज जनता दरबार देखील घ्यावा लागला. ज्या जगमित्र कार्यालयामध्ये वाल्मिक कराड जनता दरबार भरवायचा, आज त्याच्याच अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंना जनता दरबार भरवावा लागला. अर्थात इकडे वाल्मिक कराडचे निकटवर्तीय, वाल्मिक कराडशी जवळीक असलेले धनंजय मुंडे यांच्यावर संकटांमागून संकट वाढत चालली आहेत. त्यांच्यावरचं शुक्ल काष्ट काही कमी होईना आणि त्यातच आता त्यांनी जी मंत्रीपद उपभोगली त्या काळात काय काय झालं त्याचे देखील किस्से आता बाहेर येऊ लागलेत. मध्येच एक प्रकरण हार्वेस्टर यंत्र मालकांचं आलं होतं, जिथं 141 हार्वेस्टर यंत्र मालकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये या वाल्मिक कराडनं ते पालवे आणि सानप यांच्याकडून घेतले आणि लाटले, लुबाडले. ती जिथं बैठक झाली त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते असा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. ते देखील त्यांच्या कृषी मंत्री असतानाच्या काळातलं प्रकरण. आणि आता आणखी एक प्रकरण कृषी मंत्री काळातलंच, आणि त्याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज मी लाईव्ह घेतोय. अर्थात लाईव्हचं नावच आहे पैशांच्या फवारणीची कहाणी. स्प्रे पंपांची महागडी खरेदी, सरकारी पैशांवर डकैती. अर्थात विषय काय आहे समजावून घेऊ. राजेंद्र म्हात्रे नावाचे एक याचिकाकर्ते आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. शंतनू घाटे या वकिलांतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत असं म्हटलं होतं की तत्कालीन सरकारच्या काळात, म्हणजे एकनाथ शिंदे सरकार यांच्या काळामध्ये, एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात कृषी मंत्री होते अर्थातच धनंजय मुंडे. आणि या धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला. आता नेमका काय बदल केला हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तो बदल पहिल्यांदा समजून घ्यायला. नेमकं काय केलं? आता पहिल्यांदा आपल्याला हे पाहावं लागेल की हा प्रकार आहे तो 2016 पासूनचा. अर्थात 2016 ला एक धोरण बनवलं गेलं होतं आणि 2023 ला ते धोरण बदललं गेलं. तर पहिल्यांदा हे समजून घेऊयात की नेमकं काय घडलं. 2016 अर्थातच तेव्हा सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, फडणवीसांचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 या काळामध्ये मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या कार्यकाळात एकूण 5 कृषी मंत्री झाले. पहिल्यांदा होते एकनाथ खडसे, नंतर झाले चंद्रकांत पाटील, नंतर झाले पांडुरंग फुंडकर, नंतर परत झाले चंद्रकांत पाटील आणि मग परत झाले अनिल बोंडे. यांच्यातले जे पांडुरंग फुंडकर आहेत त्यांच्या कार्यकाळात म्हणजे 5 डिसेंबर 2016 मध्ये एक पॉलिसी, एक योजना शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली. योजना काय होती?
5 डिसेंबर 2016 रोजी राज्य शासनानं शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करता यावं यासाठी डीबीटी सुरू केली. म्हणजेच काय? थेट हस्तांतरण योजना. म्हणजेच काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे या माध्यमातून काय तर एखादी योजना सरकारनं लागू केली डीबीटीची, की जे काही शेतकऱ्यांना साहित्य खरेदी करायचंय त्यासाठी जी रक्कम लागते ती रक्कम थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार. ही योजना सुरू झाली. अर्थात त्यानंतर ही योजना 7 वर्ष सुरू होती. डीबीटी 7 वर्ष चालू होती. म्हणजे पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर चंद्रकांत पाटील कृषी मंत्री झाले तेव्हा देखील होती. नंतर अनिल बोंडे झाले तेव्हा देखील होती. नंतर सरकार बदललं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, मवियाचं सरकार आलं. त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सुभाष देसाई आदी कृषी मंत्री होते तेव्हा देखील योजना चालू. दादा भुसे कृषी मंत्री होते, योजना चालू. शंकरराव गडा कृषी मंत्री होते, योजना सुरूच होती. नंतर एकनाथ शिंदेचं सरकार आलं. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी स्वतः पहिल्यांदा एकनाथ शिंदे कृषी मंत्रीच होते, म्हणजे मुख्यमंत्री असूनही त्यांच्याकडे कृषी मंत्री पदाचा कार्यभार होता. नंतर तो अब्दुल सत्तारांकडे हँडओव्हर झाला. अब्दुल सत्तार कृषी मंत्री झाले तेव्हा देखील ती लागू होती. पण जेव्हा अजितदादांचा पक्ष म्हणजे फुटला, राष्ट्रवादी फुटली आणि अजितदादा जुलै 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये सामील झाले, त्यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काही आमदारांना मंत्री करण्यात आलं. त्यात जे कृषी मंत्री झाले ते होते धनंजय मुंडे. या धनंजय मुंडेंनी काय केलं? जुलै 2023 मध्ये धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी कृषी मंत्री झाले आणि अवघ्या 3 महिन्यांमध्ये ही डीबीटी योजना बंद केली. म्हणजे कृषी साहित्य खरेदी धोरणच बदललं. 23 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी डीबीटी योजना बंद केली आणि शासनानं स्वतःच कृषी साहित्य खरेदी करायचा निर्णय घेतला. म्हणजे जे काही शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करायचे ते शासनामार्फत करायचं आणि सबसिडी लागू होणार त्याला. आता प्रश्न काय निर्माण झाला? तो प्रश्न निर्माण झाला कारण पैशांचा फवारा कुठे उडला, पैशांची फवारणी कुठे झाली आणि ती कुणाकडे झाली? स्प्रे पंप म्हणजे बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप, ज्याला आपण फवारणी पंप म्हणतो, फवारणी कृषी पंप. या पंपातनं पैशाची फवारणी झाली. मग काय घडलं नेमकं? 12 मार्च 2024 मध्ये एक परिपत्रक काढण्यात आलं आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून शासनाकडून बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंप खरेदीसाठी प्रतिपंप म्हणजे 1,500 रुपये या प्रमाणे 80.99 कोटींचा निधी दिला जाणार होता. म्हणजे एका पंपाची किंमत ठरवली गेली 1500 रुपये. यानुसार शासनानं 80.99 कोटी म्हणजे 80,99,00,000 रुपयांचा निधी या पंप खरेदीसाठी दिला जाणार होता आणि शासनानं तितके पैसे मंजूर केले. पण मग पुढे काय झालं तर शासनानं किती पंप खरेदी केले? 3,03,507 एवढे पंप खरेदी केले. पण इथेच तर खरा गोळ आहे. मंजूर झालेला निधी होता 80.99 कोटी आणि 3,03,507 पंप खरेदी केले. त्याला किंमत मोजली 104 कोटी. आता प्रश्न हा उरतो की मुळातच शासनानं हे एवढे पैसे जे किंमत मोजली 104 कोटी रुपये, त्यावेळी त्या पंपाचं जे बाजार मूल्य आहे ते होतं 2650 रुपये. म्हणजे आजही तो पंप 2650 रुपयांना मिळतो. पण शासनाने 3,425 रुपयांना एक पंप या हिशोबानं 3,00,000
3,507 पंप खरेदी केले. म्हणजे जर बाजार मूल्य त्या पंपाचं 2,650 रुपये असताना 3,425 रुपये एका पंपामागं का मोजले? हा अतिरिक्त भार का सोसला? हा अतिरिक्त भार तिजोरीवर का टाकला गेला? प्रश्न उपस्थित होणार ना. म्हणजे 2,650 आणि 3,425 यातला फरक बघितला तर 775 रुपये होतात. म्हणजे एका पंपामाग शासनाला 775 रुपये जादा मोजावे लागले. आणि किती खरेदी केले? 3,03,507 पंप. आता एवढे पंप खरेदी केले त्यामुळे अर्थातच किती पैसे जास्त मोजले? 23,52,21,432 रुपये इतके पैसे जास्त मोजले गेले. मग पंप 2,650 रुपयांना शासनानं खरेदी केला 3,425 रुपयाला. कशासाठी? एवढी महागडी कॉस्ट असताना कोणत्या बेसवर ही कॉस्ट ठरवली गेली? कोणत्या बेसवर ठरवली गेली की याच कॉस्टवर खरेदी करायचंय म्हणून? त्याची काहीच उत्तर नाहीयेत. आणि विशेष म्हणजे जर शासनानं एवढ्या लॉट मध्ये जर हे फवारणी पंप खरेदी करायची होते, 3,03,507 पंप खरेदी करायचे होते, तर 2,650 जी किंमत होती त्या पंपाची त्यात सुद्धा डिस्काउंट मिळाला असता किंवा आहे त्याच किमतीला खरेदी केला असता तरी ते 80,42,93,550 रुपयांना पडले असते आणि 23,52,21,432 रुपये वाचले असते. पण नाही. याचाच अर्थ मोठ्या संख्येनं पंपांची खरेदी करताना सूट सवलत याचा विचारच केला गेला नाही आणि अतिरिक्त पैसे मोजले. आता याच भूमिकेतून त्या याचिकाकर्त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये आपली याचिका दाखल केली. आता हे जेव्हा कोर्टासमोर आलं तेव्हा कोर्टानं तात्काळ कोणताही विचार न करता थेट याच्यावर सवाल केला की कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का केला गेला? एवढ्या महागड्या कॉस्टवर बेस ही कोणी ठरवली की हा पंप एवढ्याच कॉस्टवर खरेदी करायचा म्हणून? याच्या मागे काय कारण होतं? आणि 2 आठवड्याच्या आत किंवा 2 आठवड्यात शासनानं यावर स्पष्टीकरण द्यायचं. आता प्रश्न हाच पडतो की मुळातच या काळात कृषी मंत्री होते मुंडे. जी योजना, जे धोरण गेली 7 वर्ष चालू होतं डीबीटीचं, ते अचानक का बंद करण्यात आलं? अजित पवार ची राष्ट्रवादी किंवा त्यांच्या सोबतचे सहकारी महायुतीत सहभागी होतात, सामील होतात आणि अवघ्या 2 महिन्यात डीबीटी योजना बंद करण्यात येते. आणि कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंकडून निर्णय जाहीर केला जातो की आता यापुढे शासनच हे कृषी साहित्य खरेदी करणार. आता एवढं सगळं घडत असताना मूळ मुद्दा हा आहे, जी आधीची योजना होती त्या डीबीटी मुळे थेट पैसे जमा व्हायचे, थेट शेतकऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर व्हायचे, त्यामुळे पारदर्शकता होती. आता एकतर शासन खरेदी करणार सगळं साहित्य, मग शेतकऱ्यांनी शासनाकडून परचेस करायचं आणि सबसिडी विषय पुढे आला. मग सबसिडी घ्यायची. हा एवढा गोंधळ कशासाठी? त्यामुळं थेट कोर्टानं नोटीस काढली आणि इतक्या महाग किमतीत हे का खरेदी केलं गेलं हा सवाल केला. आता हे सगळं करत असताना याला मंत्र्यांचा कोट होता. मंत्र्यांचा काही नोट होता का मंजुरी? अर्थात कृषी मंत्री या नात्यानं त्या ठिकाणी मंजुरी दिली गेली ती धनंजय मुंडेंकडूनच. तर मंत्र्यांचा नोट होता का? या संदर्भामध्ये शंतनू घाटे जे याचिकाकर्त्यांतर्फे जे वकील आहेत त्यांनी आरटीआय मध्ये माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती विचारली, पण अजूनही तिकडनं उत्तर आलेलं नाही. त्या बाबतीत टाळाटाळ सुरू आहे असं शंतनू घाटे यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर त्यांनी हेही सांगितलं की जे कृषी आयुक्त होते त्यांनी मात्र त्यांचा जो नोट आहे त्यामध्ये उल्लेख केला होता की असं काही करू नका, या किमतीला हे खरेदी करू नका, असा नोट कृषी आयुक्तांनी दिलेला होता. मग मंत्र्यांनीच मंजूर केलं काय? म्हणजे एवढं सगळं जर आता आपण पाहिलं तर
या सगळ्या प्रकरणात जो पैशांचा अपहार झाला, जो घोटाळा झालाय, त्या पैशांची फवारणी कुणाच्या घरात झाली? म्हणजे शेतकऱ्यांनी करायची महागड्या पंपातून फवारणी, मग कुणाच्या घरी झाली सरकारी पैशांची फवारणी? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आता मूळ मुद्दा असा की हे एवढं सगळं सुरू असताना या प्रकरणामध्ये कोर्टाने तात्काळ हा विचार केला की खरंच हे घडले तथ्य आहे. डीबीटी बंद केलीत, धोरण बदललं, यामागचं कारण काय होतं? म्हणजे तात्काळ त्यानंतर निवडणुका लागल्या. 2024ला लोकसभाही लागली, विधानसभाही लागली. म्हणजे प्रश्न हाच येतोय आता की एवढं सगळं जे काय घडवून आणलं, यामाग शासनाच्या पैशांचा अपहार झालेला आहे हे क्लिअर होतंय. शंतनू घाटेंना विचारल्यानंतर साधारण किती कोटींचा घोटाळा असू शकतो, तर ते म्हणाले की अप्रॉक्सिमेटली सुमारे साधारण 50 ते 60 कोटींचा घोटाळा असू शकतो. आता हार्वेस्टर यंत्रांच्या बाबतीत तेच झालेलं आहे. तुम्ही आम्हाला 8 लाख द्या, आम्ही तुम्हाला 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो. याच पद्धतीनं तो मेजर कोण, तो पालवे आणि ते सानप, या दोघांनी सगळ्या शेतकऱ्यांना जमा केलं. त्यांची एक संघटना, शेतकऱ्यांना पण वाटलं चला 36 लाख रुपये अनुदान मिळतंय. मग कुणी परळीत पैसे भरले, कुणी पनवेलमध्ये पैसे भरले, कुणी सर्किट हाऊसला, आपण बघितलेच व्हिडिओ व्हायरल झाले, अक्षय पोत्यातनं पैसे आणले. 8 लाख रुपये. बायकोच्या गळ्यातलं सोनं मोडा, गहाण ठेवा, व्याजानं पैसे काढा, असं करून 8 लाख रुपये आणले. असे शेतकरी निघाले 141. त्यात बारामतीचे सुद्धा शेतकरी आहेत. अजितदादांनी तर याच्यातल्या काही शेतकऱ्यांनी गाठ पण घेतली होती. आता या सगळ्या शेतकऱ्यांनी 8 लाख रुपये दिल्यानंतर 141 गुणिले 8 लाख केलं तर 11 कोटी 28 लाख रुपये होतात. आता ते शेतकरी, हे सगळं प्रकरण जे घडलं ते 17-16-17ला. आता एवढं सगळं चालू असताना, म्हणजे कृषी मंत्री कोण होतं तेव्हा? धनंजय मुंडे. मग हे एवढं सगळं सुरू असताना त्या काळात जे काही घडलं ते पैसे परत कोण देणार? आता या शेतकऱ्यांना व्याजानं पैसे भरतायत, जे पैसे घेतले त्याचं करायचं काय? ही एवढी पैशांची फवारणी कुठे चाललेली आहे? स्प्रे पंपात घोटाळा, हार्वेस्टर यंत्र मालकांच्या त्या सगळ्या अनुदानाचा घोटाळा, नेमकं चाललंय काय? आता या प्रकरणात काही व्हिडिओ पण व्हायरल होतात, काही शेतकऱ्यांनी आवाज पण उठवला. थेट वाल्मिक कराडाला पण फोन लावला काही शेतकऱ्यांनी. त्यावर वाल्मिक कराडांनी काय उत्तर दिलं? ते सानप आणि पालवे माझ्याकडे घेऊन या, मी देतो पैसे. आता ते कसे येतील? त्या पैसे घेऊन झाले मोकळे. तर शेतकऱ्यांनी काय करायचं? काही शेतकरी परळीत गेले तर अक्षरशः पालवे सानप आहेत की त्यांनी काही दम भरला. जीव प्यारा की पैसा प्यारा असं म्हणत काय परळीकरांना हाकलून लावलं. काही जणांनंतर मारण पण झाली काही जणांना. आता या शेतकऱ्यांनी करायचं काय? त्यांच्या पैशाचं काय? तिकडे फलटणमध्ये आणि पंढरपूरमध्ये अक्षरशः तक्रारी दाखल झालेल्या या संदर्भामध्ये. काही शेतकरी अजितदादांना भेटले. शेवटी काही शेतकरी वैतागून मनोज जरांगे पाटलांना भेटले नारायणगडावर जाऊन. त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी थेट कराडला फोन लावला. वाल्मिक कराडांनी तिथेही तेच उत्तर दिलं. उत्तर कसला? अटच घातली. सानप आणि पालवेला घेऊन या, देतो पैसे. म्हणजे झाला प्रॉब्लेम असा की शेतकऱ्यांचे पैसे हापापाचा माल गप्पा झाला. शेतकऱ्यांनी घेतले. मुळातच आपल्याला अनुदान मिळतंय म्हणून शेतकरी पण भूलथापांना बळी पडले. त्यांनी पण 8 लाख रुपये दिले. बरं, रोख दिलेत ना. आता दिले त्याचा पुरावा काय? हा प्रश्न परत पुढे आला. कुठे बँकेत जमा केले असते, खात्यात टाकले असते, ट्रान्सफर केले असते, किमान पुरावा तरी होता. ते पण पोत्यात भरून, गोणीत भरून पैसे दिले. मोजताना रात्र गेली असेल तिकडे त्यांची. आता एवढे पैसे सगळे दिले, हे एवढ्या सगळ्या पैशांचा कारभार झाला, पण नोंद कुठंच नाही. आता हा पण हात वरती करतोय, तोही हात वरती करतोय. बर, दोन्ही प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे, पण धनंजय मुंडेंपर्यंत जायचं कोणी, विचारायचं कोणी? आणि आता तर मंत्री. आता जनता दरबार भरवला गेलाय. आता त्या जनता दरबारच्या माध्यमातून एखादा शेतकरी पुढाला आणि त्यांनी ही कैफियत मांडली तर उत्तर देणार काय? कारण की ज्यांनी पैसे घेतले तो बसलाय तुरुंगात, आणि ज्याच्या नावानं पैसे घेतलेत, मी कृषी मंत्र्यांच्या जवळचा, तुम्ही कशाला काळजी करताय, त्याच्या समोर
त्यालाच प्रश्न करायचा आमचे पैसे कुठे आहेत. मी हा सगळा गोंधळच आहे आता या सगळ्या प्रकरणात जर विचार केला तर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत, जे काही पैसे यांनी लुबाडलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे स्प्रे म्हणजे फवारणी पंपाच्या माध्यमात जो काही अपार झालेल्या पैशांचा तो शासनाचा पैसा आहे, तुमचा आमचा पैसा आहे, कर भरतो आपण. हे पैसे लाटले कुणी? मग हे पैसे गेले कुठे? सबसिडीचं काय झालं? डीबीटी का बंद केली? धोरण का बदललं गेलं? या प्रश्नांची उत्तरं आता द्यावी लागणार आहेत. तुम्ही भले तत्कालीन सरकारच्या काळात कृषी मंत्री होतात, पण तुम्ही त्या काळात जे प्रकरण केलेलं आहे त्याच आता भुगतान भरायची वेळ आली ना. म्हणजे धनंजय मुंडेंच्या कोणत्याही प्रकरणात बघा, वाल्मिक कराड आहेच, हार्वेस्टर घोटाळा आहेच, स्प्रे पंप घोटाळा आहेच, आणखी काय बाकीचा तो उद्योग चालू आहे त्यात कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंचंच निकटवर्तीय जवळचा म्हणून नाव घेतलं जात आहे. पण धनंजय मुंडे काय राजीनामा द्यायच्या पवित्र्यात नाहीत आणि सरकार काय त्यांचा राजीनामा घेण्याच्या पवित्र्यात नाही. मोदींचा क्लास मिस केला, मोदींच्या क्लासलाच बसू दिलं नाही, परळीत पाठवलं गेलं. स्टार प्रचारकांच्या दिल्लीत जे काही विधानसभेची तयारी चालू आहे आता तिथे देखील राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्यांचं नाव नाही. आता उद्या शिर्डी नाशिक किंवा उद्या अधिवेशन आहे राष्ट्रवादीचं. आता त्या अधिवेशनाला धनंजय मुंडे जाणार अशी बातमी आहे. आता तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी धनंजय मुंडे नेमकं काय बोलणार आहेत, त्यांना काय विचारलं जाणार आहे, इतर आमदारांची काय भूमिका असणार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आता द्यावी लागणार आहेत. त्या तिकडे धनंजय मुंडेंनी आपला अन्न व नागरी पुरवठा मंत्री या नात्यानं आपला कारभार पण सुरू केला, जनता दरबार देखील घेतला. आताच अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आता लवकर धनंजय मुंडे देखील अडचणीत येतील म्हणून. पण हे सगळं जे चाललंय या प्रश्नांमध्ये आता आपण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी पण प्रतिक्रिया दिली की या प्रकरणामध्ये 100% पारदर्शकतेने तपास होतोय. तपासाचा भाग असल्यानं बाहेर काही सांगता येत नाहीये. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी जरी मागणी जोर धरत असली तरी काही जणांना उज्ज्वल निकम नको आहेत. स्वतः उज्ज्वल निकम असं म्हणालेत की या माग म्हणजे मी जर ती केस घेतली तर मग राजकारण केलं जाईल. मग त्यांनी काही दाखले पण दिले. वेगवेगळ्या पक्षातनं वेगवेगळे आमदार खासदार जे निवडून आले ते वकीलही आहेत किंवा होतेही. मग या बाबतीतच काय राजकारण केलं जात आहे? म्हणजे जर उज्ज्वल निकम यांना ही केस द्यायला लावू नये असं म्हणून तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालताय का, असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा जर आता आपण विचार केला तर कोण ठोस उत्तर द्यायला तयार नाहीये. फडणवीसांना विचारलं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, उत्तर टाळलं गेलं. अजित पवारांना कित्येक वेळा पत्रकारांनी विचारले धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, उत्तर टाळलं गेलं. कारण की उत्तर द्यायचं काय हा प्रश्न आहे ना. फक्त त्यांना साईडलाईन केलं गेलं एवढं नक्की, पण त्याची गाईडलाईन कोण आहे हे पहिल्यांदा कळायला हवं. आज ज्या बीडच्या तुरुंगामध्ये वाल्मिक कराड आहे त्याच बीड मधल्या परळीमध्ये धनंजय मुंडे आहेत. इतकाच कशाला, वाल्मिक कराड ज्या ऑफिसमध्ये बसून हा सगळा जनता दरबार चालवायचा आज त्याच ऑफिसमध्ये धनंजय मुंडे बसलेत आणि वाल्मिक कराड तुरुंगात बसलाय. बघा कसं आहे. मी परळीत असून सुद्धा बीड मध्ये असून सुद्धा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची भेट होऊ शकत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर आता आपण विचार केला तर निश्चितपणे कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा जो काही म्हणजे जी काही मागणी केली जात आहे त्याचा त्यांच्या चेहऱ्यावर कुठे असा दबावच दिसत नाहीये किंवा बाबा मला किंवा नैतिकता तर सोडा, म्हणजे किमान दबाव पण जो काय असतो, प्रेशर असतं, ते प्रेशरच किंवा ते घेतही नाहीयेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करता धनंजय मुंडे यांचा एक एक जो काही त्यांनी केलेले किस्से आहेत, कारनामे ते आता पुढे यायला लागलेले आहेत. हे त्यांच्याच काळातले 2 प्रकरणं तर बाहेर आली. हार्वेस्टरचा तो सगळ्या यंत्रमालकांना जे काही पैसे त्यांच्याकडनं घेतले गेले, लाटले गेले, त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे तर कृषी मंत्री होते आणि ते त्या व्हिडिओमध्ये तर स्पष्ट ते व्हायरल झाले दिसत आहेत. तिथे त्यांच्याच नावाने तर हे सगळे गोळा करण्यात आलं. कृषी मंत्री आपल्या जवळचे आहेत, तुम्हाला अनुदान मिळवून देतो. आणि दुसरं म्हणजे हे प्रकरण स्प्रे पंप
एवढी महागडी खरेदी करायची गरजच काय? प्रत्येक पंपाच्या मागे 775 रुपये एक्स्ट्रा का मोजले गेले? 80,99,00,00,000 रुपये एवढ्याच निधी मंजूर झाला असताना 104 कोटी रुपये का मोजले गेले? 2650चा पंप 3425 ला का खरेदी केला गेला? डीबीटी का बंद करण्यात आली? कृषी साहित्य धोरण, कृषी साहित्य खरेदी धोरण का बदलण्यात आलं? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता धनंजय मुंडेंना तत्कालीन कृषी मंत्री या नात्यानं द्यावीच लागणार आहेत. भले या प्रकरणामध्ये जी याचिका दाखल झाली त्यात पार्टी म्हणून धनंजय मुंडेंना करण्यात आलं नसलं, शासन असलं तरी उत्तर शासनाला द्यावं लागेल. म्हणजे त्या काळातले कृषी आयुक्त, त्या काळातले कृषी मंत्री यांना फेस करावंच लागेल ही गोष्ट. पण एवढे मध्ये जे कृषी मंत्री बदलले गेले त्यांनी ही डीबीटी बंद केली नाही आणि धनंजय मुंडेंना ही डीबीटी का बंद करायची वाटली, ही योजना का बंद करायची वाटली, हे धोरण का बदलावं असं वाटलं? याचं उत्तर काय आहे? बरं, आणखी एक प्रकरण पीक विम्याचं, ते तर वेगळंच आहे. ते वेगळंच आहे. त्याच्यावर सुद्धा ही राज्यकर्ते मंडळी काही बोलायला मागत नाहीयेत. त्यांची उत्तरच काही मिळत नाहीयेत. या माध्यमातून पुढे कोणच येईना. सुरेश धस यांनी मध्ये जो प्रकार मांडलं, विधानसभेत देखील मांडलं, शेतकरी धाराशिवचे पीक विमा कोणाच्या नावावर पडलीतल्यांचा काय, कशाचं काही घेणंच नाहीये. मग या सगळ्या प्रकरणांचा कुठे ना कुठेतरी एक तपास होणं गरजेचं आहे आणि या तपासामधूनच मग पुढे ही प्रकरणं धसास लागू शकतील. अजूनही कृष्णा आंधळे, त्याचं काय झालं? 39वा दिवस. एक आरोपी इतके दिवस फरार आहे, 39 दिवस. म्हणजे त्याचे जे 9 साथीदार आहेत ते सापडतात, त्यांच्यावर मकोका लागतोय, त्याच्यावरही मकोका लागलेला, पण फरार आहे. मग एवढे सगळे सापडतायत, मास्टर माइंड आत आहेत आणि हा बाहेर आहे. मग तो कुठे आहे याचा तपास यांच्याकडून अजून होतच नाहीये. सीआयडी एसआयटीने याच्यावरून उत्तर द्यावीत. तिकडे आज एसआयटी मध्ये काही तपासात बदल करण्यात आला. किरण पाटील जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडे तो खुनाचा आणि मकोकाचा याचा तपास दिला गेला, तर खंडणीचा तपास अनिल गुजर जे उपाधीक्षक आहेत त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला. दोघेही एसआयटी मधलेच अधिकारी आहेत, दोघेही एसआयटी मध्येच कायम आहेत. ही करण्यामागची कारणं काय ती वेगळी असू शकतील, तांत्रिकदृष्ट्या आणखी काही वेगळी प्रशासकीय कारणं असू शकतील, त्यात आपल्याला खोलात जायचं नाही. पण हे प्रकरण उत्तमरित्या हाताळलं जावं, हे प्रकरण पारदर्शकरित्या तपास व्हावा, यासाठीच सगळे प्रयत्न करतायत. मगाशी तुम्ही लाईव्ह पाहिलं टॉप न्यूज मराठीवर, त्या वाल्मिक कराड, त्याची संपत्ती किती, प्रॉपर्टी आहे, 2 पत्नी 4 मुलं आणि हजारोंची संपत्ती, हजारोंची प्रॉपर्टी, कोट्यवधींची प्रॉपर्टी. नुसतं पुण्यातलंच प्रकरण नाहीये, पुण्यात बघितलं तरी खूप झालं. आता हडपसर, खराडी, काळेवाडी, पिंपरी चिंचवड, इकडे मगरपट्टा, एफसी रोड, अजून कुठल्या पुण्यातल्या कुठल्या ठिकाणी काय असेल काहीच माहित नाहीये. 2-2, 3-3 कोटींचे फ्लॅट, हे एवढं सगळं. आणि मी मागच्या वेळी पण लाईव्ह मध्ये एक वाक्य म्हणालो होतो की पुणेकरांची देखील पुण्यामध्ये एवढी संपत्ती नसेल तेवढी बिडकरांची पुण्यात संपत्ती आहे. एवढी संपत्ती महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात आहे, ते इतर जिल्ह्यांमध्ये किती असेल त्याचं तर काहीच माहित नाही. अमेरिकन कनेक्शन वेगळंच, तिथे कोणतरी नातेवाईक होतं त्याचा आणि विधानसभेच्या काळामध्ये कॉल केला गेला, सिम कार्ड अमेरिकेतलं रजिस्टर झालंय. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जी काय आहेत, अर्थात तपासाचा भाग असला तरी तो अजूनही समोर येत नसला तरी कालांतराने हे उघड होणार आहे. आज आणखी एक बातमी आली की सुदर्शन गुलेच याच्यातला मास्टर माइंड आहे. म्हणजे गँगचा म्होरक्या कोण? सुदर्शन गुले. आणि वाल्मिक कराड कोण? या टोळीचा एक सदस्य, मेंबर ऑफ गँग. म्हणजे लीडर ऑफ गँग कोण? सुदर्शन गुले. आणि मेंबर ऑफ गँग कोण? वाल्मिक कराड. काय गुरु शिष्याचं नातं हे काय त्याचं त्यांनाच माहिती. कधी कोण शिष्य गुरु होतोय, कोण गुरु शिष्य होतोय. या दोघांमध्ये नेमकं काय कनेक्शन आहे? त्यांचा जेव्हा फोन झाला होता संतोष देशमुख यांच्या खुनाच्या दिवशी, त्यात काय संभाषण झालं हे बाहेर आल्यानंतर कळेल. गुरु कोण, शिष्य कोण, चेला कोण.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे त्यावेळी मिळणार आहेत. म्हणून प्रश्न हाच उरतो की एवढं सगळं जे काही बीड भोवती सगळं रंगतंय, म्हणजे गेली 1.5 महिना आपण बघतोय सगळ्या प्रसार माध्यमांवर बीड सोडल्यास दुसरं काहीच नाही. फक्त बीड मधली प्रकरणं वाल्मिक कराड, धनंजय मुंडे त्यांच्या निकटवर्तीयांची, या चेला चपाट्यांची, बीड मधली सगळी ती राख आणखी सगळे गावगुंड तिथले काय आणखी घडतंय. बीड मध्ये समजा काही चांगलं घडलं असेल ना तरी त्याची सुद्धा बातमी आता होत नाही. खो खोच्या कर्णधारपदी एका महिला खो खोपटूची निवड झाली, तिची बातमी नाही. असे कितीतरी आहेत ज्यांनी चांगलं प्रावीण्य यश मिळवलं, त्यांच्या बातम्याच होत नाहीत. बीड म्हटलं की फक्त आम्ही म्हणजे गुन्हेगार, तसं नाहीये. बीड म्हणजे काय गुन्हेगार दरोडेगार यांचं सगळं साम्राज्य आहे का? नाही. अहो साक्षात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे तिथे, प्रभू वैद्यनाथ आहे तिथे. तुम्ही आम्ही मोठ्या भक्तिभावानं अध्यात्माच्या भूमिकेतून परळीला जात असतो, देवदर्शन घेत असतो आपण. तर परळी आणि बीड याच्या नावाखाली कोणी राजकारणाचा प्रयत्न करू नये. परळी ही मुळातच आपण बघितलंय ऐतिहासिक भूमी आहे, पौराणिक भूमी आहे, क्रांतीची भूमी आहे. आणि अशा बीडला नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात कुठे ना कुठेतरी अशा अपप्रवृत्ती असतात. याचा अर्थ 1-2 अपप्रवृत्तींमुळे अख्खं म्हणजे हेच खराब आहे असं नाही ना म्हणतायत. असं आपण म्हणून बीडला साईड नाही करू शकत आपण. बीड कसं प्रगतीपथावर आणता येईल, ते कसं सुधारवता येईल, बीडमध्ये कसे नवनवीन प्रकल्प आणता येतील, आणि असे प्रकल्प आणले जात असताना त्या प्रकल्पांना जो कोण अडथळा ठरत असेल अशा अपप्रवृत्तींना ठेचून काढणं, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणं, हे देखील आपलं काम आहे. मग आज बीडमध्ये उद्या दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यात होईल, त्यावेळी त्या ठिकाणी पण फोकस करणं गरजेचं आहे. आता बीडमध्ये 2 सख्या भावांचं आपल्याला ते खुनाचं प्रकरण समोर आलेलं आहे. म्हणजे ते बीडमध्येच घडले असतं तर बीडमध्ये फक्त असंच घडतं अशा बातम्यांना काहीच अर्थ नाहीये. ते काय कुठेही घडतं. मग पुण्यात तर काय बोलायलाच नको. पुण्यावर तर एक लाईव्ह करणारच आहे मी लवकरच. पुण्यात काय घडतंय, विद्येचं माहेरघर, IT कंपनीज, पुण्यात काय, पुणे तिथे काय होणे असं आपण म्हणतो ना. बघितले तुम्ही काही दिवसांपूर्वीच काय झालं पुण्यात. कोयता गँग तर फेमस पुण्यातली. त्यामुळे मला हे म्हणायचं की प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठेतरी अपप्रवृत्ती आहेत, म्हणून तुम्ही बीडवर ठपका नाही ठेवू शकत. बीडमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसं आहेत, कॉमन मॅन आहे तिथे, पण तोही जगतोय, तोही व्यवस्थित खातोय पितोय, नोकरी धंदा काम सगळं करतोय, व्यवस्थित राहतोय, गुन्ह्या गोविंदात राहतोय. उगाच 4-5 टाळक्यांमुळे अख्खा बीड बदनाम करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. हे कुणीच बोलू नये असं बीडबद्दल. बीडचा बिहार होतो आणि बीडचा गँग्स ऑफ वासिफ आहे, काय संबंध. पाणी गढूळ झालं, तुरटी फिरवली, झालं, बसला गाळ खाली, घ्या गाळून परत स्वच्छ पाणी. पण तुरटी तर फिरवायला पाहिजे ना. आम्ही तेच झाकून ठेवतोय आणि पाहुणा आला की त्याला त्यातलाच ग्लास बुडून प्यायला देतोय. आणि जर त्याच्या पोटात दुखलं की मी बीडचं पाणी प्यायलो म्हणून असं घडलं म्हणून परतो बोंबलायला सुरुवात करतो. म्हणून आपण पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, बीड कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सुधारणा होईल, कसं प्रगती पथावर होईल, कसं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल. एक तर पाण्याची समस्या मराठवाड्यात जी समस्या जी आहे ती बीडला पण भेडसावते. रेल्वेचा प्रश्न वेगळा, वेगवेगळ्या संकटांनी बीड घेरलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा ना. त्यामुळे बीड बाबत ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या देखील प्रसार माध्यमांनी पुढे आणायला हव्यात. उद्या माझा हात दुखतोय, अंगठा दुखतोय म्हणून आपण काही कापून नाही काढत ना, त्याला इलाज करतो आपण त्याच्यावर. ती सूज आलेली आहे ती कशी कमी होईल, ती कशी ओसरेल याचा प्रयत्न करतो आपण, कापून नाही काढत आपण. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा. पण हे करताना ज्या बीडचं पालकत्व ज्यांनी एकेकाळी स्वीकारलं होतं किंवा
ज्या बीडमध्ये ज्यांचं राजकारण इतक्या वर्ष चालू आहे, जे गाव परळी जे आपण सेंट्रलाइज म्हणतो त्या बीडचं, ते जसं प्रभू वैद्यनाथाच्या नावानं ओळखलं जातं तसेच मुंडे या घराण्याने देखील ओळखलं जातं. तर ती गरिमा ठेवायला हवी, जपायला हवी. ही कधी जपली जाणार? म्हणून धनंजय मुंडेंनी देखील स्वतःहून पुढे होऊन बोलायला हवं. सुरेश धस यांनी किती वेळा आवाहन केलं असेल वेगवेगळी कोड्यातले शब्द वापरून, पण धनंजय मुंडे चुप्पीच तोडत नाहीयेत. आता त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का धनंजय मुंडे आणखी वेगळं काय बोलणार आहेत? पण या गोष्टींची उत्तरच नाही मिळत आहेत. हे जोपर्यंत मिळत नाहीये, हे जोपर्यंत समोर येत नाहीये, तुमचा जर या प्रकरणाशी काही संबंधच नसेल तर तुम्ही बिनधास्तपणे जे काय असेल ते बोलून मोकळं व्हायला पाहिजे. तपास यंत्रणा तपास काम आपलं करतच राहते. त्यांना काम दिले ते करणार, पण तुमच्याकडे जी संशयाची सुई आहे ती दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा माझ्याकडे वळवली आहे ती चुकीची आहे ते कसं सिद्ध करण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करायला हवेत ना. तुमच्यावरचा संशय जो काही वाढला जातोय तो संशय खरा आहे का खोटा आहे हे तुम्ही पण समोर येऊन सांगितलं पाहिजे. बीड जिल्ह्याचं एक प्रमुख राजकीय नेतृत्व म्हणून तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाता, तर ती ओळख तुम्ही मांडायला पाहिजे, समोर आणली पाहिजे. पण ती ओळखच तुम्ही सांगायला तयार नाही, ती मांडायला तयार नाही, लोकांच्या समोर यायला तयार नाही. आज भले तुम्ही जनता दरबारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायला, चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. शेवटी तो तुमचा म्हणजे मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातल्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणं, त्यांच्यावर निवारण करणं, निराकरण करणे तुमचं काम आहे, ते तुम्ही करणार. पण त्याच जनतेतील सर्वसामान्य लोकांवर जर तिथल्याच कोणीतरी अपप्रवृत्तीने अन्याय होत असेल, अन्याय करत असतील, तर त्यांच्यावर अंगुली निर्देश करणं, त्यांना थोपवणं, त्यांना योग्य शासन करणं हे देखील तुमचं काम आहे. ते तुम्ही विसरू नका, ते करा. म्हणून या सगळ्या प्रकरणात जे काही आता समोर आलेलं आहे, कोर्टाला उत्तर, शासनानं कोर्टाला उत्तर द्यायचंय 2 आठवड्यामध्ये, स्पष्टीकरण द्यायचंय, ते तर द्यावं लागेलच, शासन म्हणून देईलच, त्यात काय नवीन तपासात समोर येईल. पण कोर्टानं हे तथ्य बघितलं ना की हे खरंच हे तथ्य आहे, पॉइंट नोट आउट केला कोर्टानं, निरीक्षण नोंदवलं त्याच्यावर, हे खरंच की याच कॉस्ट मध्ये हे स्प्रे पंप विकत घ्यायचे. कुणी ठरवलं? याचा बेस काय आहे? हे धोरण का बदललं गेलं? डीबीटी योजना का बंद केली गेली? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्या काळचे कृषी मंत्री म्हणून या नात्यानं धनंजय मुंडेंना आज ना उद्या द्यावी लागतीलच. आता ते काय उत्तर देणार आहेत याच्यावर हे ठरणार आहे. त्यांची उत्तर काय असणार आहेत त्याच्यावर पुढचं पाऊल असणार आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टींची उत्तर मिळण्यासाठी थोडा कालावधी लागेल, पण उत्तर मात्र धनंजय मुंडेंसह त्या काळातल्या कृषी खात्यात जी काही माणसं या सगळ्या प्रकरणावर काम करत होती त्यांना द्यावीच लागतील. त्यामुळं पैशांच्या फवारणीची ही जी कहाणी आहे, या कहाणीचा पहिला भाग आज तुमच्यापर्यंत आलाय. जसजशी यातली माहिती पुढे येत जाईल तशी माहिती तुमच्या समोर मांडत जाईल, सांगत जाईल नेमकं काय घडलंय, या प्रकरणात काय घडलं. पण हे जर खरंच तथ्य असेल आणि घडलं असेल आणि शासनाच्या पैशांचा अपहार याच्यातून झाला असेल, म्हणजेच सरकारी पैशाचा, म्हणजेच तुमच्या आमच्या पैशाचा, जनतेच्या पैशाचा, तर साहजिकच ज्यांनी हा अपहार केला त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते काम प्रशासन, न्यायपालिका 100% पार पाडणार, यात वादच नाही. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.